आव्हान हा विषय आहे. मी माझ्या विषयाच्या अनुषंगाने आव्हान या मुद्द्याकडे बघेन. आजचा दिवस हा बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणच्या निमित्ताने पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी या निमित्ताने कार्यक्रम, परिसंवाद, दर्पणचं स्मरण वगैरे केलं जातं. मला सांगायला हवं की बाळशास्त्री जांभेकरांनी आयुष्यात जी काही कामं केलेली आहेत त्यातलं सगळ्यात लहान काम हे दर्पण आहे. भारतीय मानसिकतेमध्ये लहान गोष्टींचं कौतुक करण्याची जी एक परंपरा, संस्कृती आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. बाळशास्त्री जांभेकरांना 13 भाषा येत होत्या. अलीकडे पत्रकारांना ते ज्या पत्रकाराच्या किंवा ज्या भाषेमध्ये पत्र असतं ती भाषाही येत नाही. बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईची जी वेधशाळा आहे, हवामान खातं आहे, त्या खात्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले. बाळशास्त्री हे कडवे बुद्धिवादी होते. बाळशास्त्री जांभेकरांना त्यावेळेला आशिया खंडातला एक अशा पद्धतीचा विद्वान असं मानलं जायचं की ज्यांच्या खाजगी किंवा छोट्याशा सार्वजनिक जीवनातल्या ज्या काही बैठका वगैरे असतील त्या ऐकण्यासाठी किंवा त्यातनं काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी आशिया खंडातले विद्वान आलेले आहेत. पत्रकाराच्या भाषणासाठी विद्वानांनी येणं हे ती परंपरा तिथे ती सुरुवात होती आणि तिथे जवळपास नंतरच्या कालखंडात ती संपली. बाळशास्त्री जांभेकर हा महाराष्ट्राच्या विचार परंपरेचा उद्गाता आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या विषयातली व्याख्यानं आणि वेगवेगळ्या विषयातले अभ्यास विषयक लेख जर बघितले तर तुम्हाला कळेल की या माणसाची, ज्याला इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर यांची रेंज काय आहे. इतका मोठा माणूस, त्यांच्या अनेक व्यापांमधला किंवा अनेक उद्योगांमधला एक छोटासा उद्योग हा दर्पण होता. पण माध्यमातल्या कामाला प्रसिद्धी जास्त मिळते म्हणून लोकांनी दर्पणला लक्षात ठेवलं. बाकी ते बाळशास्त्री विसरून गेलो आपण. आजच्या दिवशी ते आठवायला हवेत की बाळशास्त्री जांभेकर असे होते की त्यांची भाषणं ऐकायला पहिल्या रांगेमध्ये विनंती करून दादाभाई नवरोजींसारखा माणूस येत असेल, जगन्नाथ शंकरशेठ सारखा माणूस येत असेल. असा तो माणूस होता, असा तो संपादक होता, असा तो विद्वान होता. त्याच्यामुळे आव्हानांचा विचार करायचा असेल तर मला असं वाटतं की हेच खरं आव्हान आहे. महाराष्ट्राला विद्वत्तेच्या परंपरेकडे नेणं, महाराष्ट्राला बुद्धिवादाच्या परंपरेकडे नेणं. विश्वंभरजींनी उल्लेख केला विज्ञानविषयक जाणीवा. विज्ञान हा विचार परंपरेतला ज्या वेळेला तुमची प्रगती होते, विचार परंपरा तुमची ज्या वेळेला त्याची एक विकसनाची गती येते त्यावेळेला तुम्ही विज्ञानाकडे जाता. पण विज्ञानाच्या आधी मुळात विचार करावा लागतो. आपल्याला त्या वैचारिक परंपरेचं पुनरुज्जीवन करावं लागेल. आणि बाळशास्त्री जांभेकर केवळ दर्पणसाठी महत्वाचे नाहीयेत. मी पुन्हा पुन्हा हा मुद्दा का म्हणतोय की महाराष्ट्र ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्या वैचारिक परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. राजाराम मोहन रॉय, समाज सुधारणा वगैरे हे सगळं आपल्याला माहिती असतं. सतीच्या प्रथेच्या विरोधात त्यांनी कशी चळवळ उभी केली वगैरे वगैरे. राजाराम मोहन राय यांच्यामुळे बंगालला जी प्रतिष्ठा मिळाली ती प्रतिष्ठा बाळशास्त्री जांभेकरांमुळे महाराष्ट्राला मिळायला हवी, लोकांना माहितीच नाहीये. बाळशास्त्री जांभेकरांचं कामच माहिती नाहीये. राजाराम मोहन राय यांच्यानंतर 2 वर्षाच्या अंतराने, फक्त 2 वर्षाच्या अंतराने बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात हा प्रबोधनाचा वृक्ष लावला, त्याचं बीजारोपण केलं. त्याचा उगम महाराष्ट्रातला आहे. त्या महाराष्ट्राच्या भूमीत अशी सणसणीत वैचारिक मांडणी करणारी माणसं होऊन गेली. आता त्या माणसांची परंपरा ही या दिनाच्या निमित्तानं जर आपण साजरी करत असू तर मला असं वाटतं की ते विचाराच्या परंपरेकडे आपण जायला हवं. तर विचाराचा धागा आहे तो तुटता कामा नये. म्हणजे माहिती संचालकांनी तो अतिशय खूप सुंदर मुद्दा मांडला की ते अलिखित सेन्सॉरशिप वगैरे खरं म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर म्हणून सांगत नाही, पण माहिती खात्यातल्या संचालकांना खूप काही माहिती असते हेच खूप छान वाटलं ऐकून. तर हे मुद्दे काय येतात कारण आपण विचारायला घाबरतो. सेन्सॉरशिप का येते? विचारायला घाबरतो. विचारायला का घाबरतो? कारण विचाराची
सवयच आपली गेलेली आहे. मग आपण काय करतो, आपण अतिशय सोपा मार्ग काढतो, भावनिक पद्धतीने विचार करतो. जिथे जिथे भावना आलेली आहे तिथे तिथे पट्ट्याबोळ झालेला आहे. विचारांना जर सामोरं जायचं असेल, त्याच्या अनुषंगाने जर काही आपल्याला स्वतःमध्ये काही अनुकरण करायचं असेल तर या महाराष्ट्राच्या देदीप्यमान परंपरेचा विचार करायला हवा. शंकर आबाजी भिसे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. तो काय कोणाला माहिती असणार नाही, त्यांच्या भिसे आडनावाचे जे कोणी असतील त्यांनाही कदाचित माहिती नसेल. त्यावेळेला लंडनच्या टाइम्सनी त्याचं वर्णन इंडियाज एडिसन असं केलेलं आहे. हे मराठीत आहे, महाराष्ट्रात घडलेलं आहे. काही माहिती नाही आपल्याला त्याविषयी. हे भयंकर आहे. आता तुमच्या आमच्या घरामध्ये सरसगटपणे वॉशिंग मशीन असतं, हल्ली बऱ्याच घरांमध्ये असतं माहिती असेल आपल्याला. त्या वॉशिंग मशीनचं तंत्र या शंकराबाजी भिसेंचं आहे. कोणाला माहिती आहे? नाहीच माहिती आपल्याला. कारण का आपण सोडून दिलेलं आहे. आपण फक्त भावनिक पद्धतीनं मोडीन पण वागणार नाही, जय जय महाराष्ट्र माझा किंवा जे काय जे असतं सगळं त्या पद्धतीनं जगत आलेलो आहोत. फुकाचा अभिमान बाळगायचा, कशाचं काही नसताना. आणि त्या अभिमानाच्या ज्याचा बाळगायला हवा ते गावही नाही आपलं, कशाचा अभिमान बाळगावा. म्हणजे मला कधी कधी लाज वाटते की अभिमान कशाचा बाळगावा हेच जर कळत नसेल तर अवघडच आहे हो. पण त्या अवस्थेला येऊन पोचलेलो आहोत ना आपण. हा जो वैचारिक धागा आहे त्या म्हणजे मुळात शास्त्र वगैरे आनंदच आहे सगळा. अशा वातावरणामध्ये त्यांना इंडियाज एडिसन असं त्यावेळेला म्हणावं वाटलं आणि त्यावेळेला त्यांच्या नावावर 250 पेटंट्स होते विश्वंभरजी. आता पेटंटची लढाई 97 साली 98 साली जेव्हा आपल्या माशेलकर आणि या सगळ्या मंडळींनी लढले, हळदीचा पेटंटचा मुद्दा होता. तेव्हा पेटंट हा शब्द अलीकडच्या काळातल्या लोकांना कानावरती आला. पेटंट म्हणजे काहीतरी घ्यावं लागतं, बौद्धिक संपदा असा काही प्रकार असतो. तर त्यावेळेला या माणसानं 150-200 पेटंट स्वतःच्या नावावरती मिळवलेली होती. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर्वसाधारणपणे हे आपण विसरून गेलेलो आहोत, कारण नंतर आपण सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही वगैरे असं काहीतरी विकार तत्वज्ञान अंगीकारलं आणि हे पेटंट मिळवायचं असतं. त्या पेटंटवरती पैसे मिळवू शकतात, त्याच्यातनं काहीतरी चांगलं होऊ शकतो. हे सगळे मुद्दे सोडून देत राहिलो आपण. तर हा जो धागा आहे 1893 सालच्या एका लेखामध्ये बाळ गंगाधर टिळकांनी सांगितलेलं आहे की देशाची केसरी झाल्यानंतरच्या अगदी काही त्यांचे नंतरचे काही आगळे लेख त्याच्यातला तो मुद्दा आहे. देशाची प्रगती करायची असेल, प्रगती व्हावी अशी देशाची इच्छा असेल तर लघु उद्योगांमध्ये गुंतवणूक करायला हवी. आता त्यावेळेला हा माणूस सांगतोय. त्यावेळेला त्यांचे एक गोविंद दाजी जोशी नावाचे एक सहकारी होते. त्यांनी पुण्याला म्हणजे विश्वंभरजी तुमच्या पुण्यामध्ये बैठका घेतल्या. कशासाठी बैठका घेतल्या? तर लोकांनी भांडवली बाजाराचा विचार करावा यासाठी. म्हणजे आव्हान कुठलं असेल ना तर हे सांस्कृतिक आव्हान आहे. तुमच्या आपल्या मनामधनं हे सगळी जळमट दूर करणं. मला आनंद झाला विश्वंभरजींनी तो विज्ञानविषयक मुद्दा चर्चेला घेतला आणि त्याला स्पर्श केला. 130 कोटी लोकसंख्या, 130-33 जे काय हल्ली म्हणायला आवडतं तसं असेल ती. या व्यवस्थेमध्ये जवळपास 54-55-56% व्यक्ती या तरुण आहेत वयाने. कारण आपण तरुण आहोत, तरुणांचा देश आहे वगैरे म्हटलं जातं. यांच्या हाताला पोटाला काहीतरी तुम्हाला काम द्यावं लागेल आपल्याला, हा एक मुद्दा आहे. त्या कामासाठी तंत्रज्ञान लागेल, विज्ञान विकसित व्हायला हवं. आपल्या इथे अख्ख्या संपूर्ण देशामध्ये विज्ञानविषयक अर्थसंकल्प किती आहे सांगितला ना तर इथे बसलेल्या प्रत्येकाची मान लाजेने खाली जाईल किंवा जायला हवी. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% रक्कम सुद्धा आपण विज्ञानावर खर्च करत नाही. विज्ञान तंत्रज्ञानावर पैसाच खर्च करत नाही आपण. आता हे जर देशाच्या पातळीवरती आपण सगळा विचार करतो, शिक्षणासाठी अजूनही 2%पेक्षा रक्कम नाही जात आपली. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढी प्रचंड, आपल्या 19 पट आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार आहे. तो देश विज्ञान आणि त्या तंत्रज्ञानावरती 13% रक्कम त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या खर्च करत असतो. आपण 2% पण शिक्षणावर खर्च करत नाही आणि विज्ञान तंत्रज्ञानावरती 1% पण नाही. म्हणून त्यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा आहे की ते जे रॉकेट वगैरे प्रक्षेपक वगैरे सोडतात त्याच्यात नारळ फोडावा लागतो, कारण त्यासाठी ना
मग जुन्या दिवाळी अंकामध्ये खूप एक छान एक व्यंगचित्र असं होतं की तो एक दोघे मित्र असतात. तो एक मला म्हणतो की दुसऱ्या त्या मित्राला म्हणतो की जेवायला बोलवलेलं असतं आणि जेवायला सुरुवात करायची आधी मी परमेश्वराची आराधना करतो किंवा काय प्रार्थना करतो असं तो सहज त्याला सांगायला जातो. तर दुसरा म्हणतो नाही, माझ्यावर तशी एवढी वेळ येत नाही, माझी बायको चांगला स्वयंपाक करते. आता विज्ञान तंत्रज्ञानावर खर्चच करणार नसू तर नारळ फोडावा लागेल ना. नारळाने काही फरक पडणार नाही. जे काही उडायचं ते उडेल, नाही उडणार असेल ते नाहीच राहणार ते. पण मुद्दा असा आहे की मग हे सगळं आपण लक्षात घेणार की नाही. हे लक्षात न घेतल्याचे इतके दुष्परिणाम आपल्या सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेवरती आहेत. म्हणजे कुठलं एक क्षेत्र असं नाही की ज्याच्यावरती याचा दुष्परिणाम नाहीये. विचार सोडून दिलेला आहे, विज्ञानावरती खर्च नाही, तंत्रज्ञानावरती खर्च नाही. ह्याचा सगळ्याचा दुष्परिणाम या आपल्या पुढच्या जगण्यावरती होणार आहे. आव्हान कुठलं असेल ना तर हे विचार करायला लागायचं आव्हान आहे. आपण विचार करणं हे ऑप्शनला टाकलेलं आहे. म्हणजे नागरिक शास्त्र 10 मार्काचं त्यांनी सांगितलं, पण विचारायला तेवढं पण नाही आहे ते. म्हणजे पूर्वी त्या पुलंचा तो विनोद होता की मुलगा म्हणतो वडिलांना की मी MA ला अर्ध मागधी घेतो म्हणून. तर तिथे म्हणतात अर्ध मागधी कशाला, पूर्ण मागधीच घे ना. आता हे वास्तव आहे. आणि तो शिक्षणाचा त्यांनी उल्लेख केला, माहिती संचालकांच्या निवेदनातही होता. आव्हानं ही आहेत आपली शिक्षणाविषयीची. आता जेव्हा जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तेव्हा मला प्रामाणिकपणे जाणवतं की शिक्षणाविषयी किंवा शिक्षण क्षेत्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे आजच्या वेळेला. माझ्या मते 2च आव्हानं आहेत शिक्षणाच्या क्षेत्राला भेडसावणारी, गंभीरपणे भेडसावणारी. एक म्हणजे शिक्षक आणि दुसरं म्हणजे पालक. आता पालक आणि शिक्षक हेच शिक्षणासमोरचं आव्हान आहे. कारण ते मुलांना जे हवं ते शिकूच देत नाहीयेत. कारण मुलांना काय हवं आहे हे मुलांना माहिती असतं. आपण सांगायची गरज नाही. म्हणजे आपल्यामुळे ते फक्त जन्माला आलेले असतात, बाकी अजिबात अवलंबून असतात. म्हणजे माझ्या मामाचा किस्सा नेहमी तो खूप मोठा गणिती आहे, स्टॅनफर्डला होता. मंगलादेवी नारळीकरांना वगैरे त्यांनी शिकवलेलं आहे. तर आम्ही मूळ आमचं खूप छोटंसं खेड्या गावातलं, साताऱ्याजवळच्या माहुलीतलं तिथलं घर, तिथे सगळे जन्मलेले आहे. तिथल्याच प्राथमिक शाळेत हा पण शिकला. आणि मग तो कुठल्या जर्मन विद्यापीठात, अमेरिकन विद्यापीठात वेगवेगळ्या पदांवर होता. खूप पुस्तकं त्याची आंतरराष्ट्रीय गणिताच्या व्यासपीठावरती त्याची चर्चा होते वगैरे वगैरे. तर त्याला मी विचारलं रे की कसं काय जमलं बुवा, तू एवढ्या छोट्याशा खेड्यातला, तुला तर काही क्लासेस असणार नाही, स्कॉलरशिपला जा वगैरे असं काही असणार नाही, बोर्डात यायचं वगैरे असं काही पद्धत नव्हती, किंवा आई वडील अभ्यास करतोस की नाही वगैरे असं काही तुला ते नव्हतं, पण तू कसं काय एवढं मोठं तुला यश मिळालं. त्याचं अतिशय खूप सुंदर साधं सोपं कारण तो सांगतो. तो त्याचं म्हणणं की मला माझ्या कारकिर्दीमध्ये किंवा मी जे काही करिअर केलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं यश मिळालं याचं कारण मला सल्ला द्यायला आई वडील नव्हते. आता इतकंच. कारण हे जे अर्ध मागधी पूर्ण मागधी आहे ना, हे आता पालकांच्या पातळीवरती येऊन पोहोचलेलं आहे, शिक्षकांच्या पातळीवरती येऊन पोहोचलेलं आहे. यांना मुलाला शिकवायचं नाहीये, याला मुलाला काहीतरी पोटाला लागेल अशी व्यवस्था करायची. शिक्षकांना त्या उत्तरपत्रिकेत काहीतरी त्याला खरडता यावं इतपत व्यवस्था करायची आहे. याच्यातनं जो काही विद्यार्थी नावाचा जो अवस्थेतनं जो बाहेर पडतो त्याची बौद्धिक परिस्थिती काय असते, मराठी वर्तमानपत्रासाठी नेमणुका करताना कुठल्या दर्जाचे मराठी लिहिणारी येतात हे मला माहिती असल्यामुळे अधिक तपशिलात जात नाही. मग हे सगळं का होतं? एकाच कारणाने होतं की विचार करायची गरज आपण संपवून टाकलेली आहे. आई वडिलांनी विचार करायचा नसतो, पालकांनी त्यांच्या पातळीवरती विचार करायचा नसतो. कारण का विचार करायला लागला नाही की तुम्ही प्रश्न विचारता. विचारात सगळ्यात मोठी अडचण कुठली होते ना की प्रश्न पडतात. आणि कुठल्याही एकंदर व्यवस्थेमध्ये ना प्रश्न पडणारी माणसं नको असतात. विचार करायला लोक का घाबरतात किंवा विचार करू नये अशी राज्यकर्ते आहेत. राज्यकर्ते म्हणजे प्रत्येक जण दिल्लीला बसलेले असं नाही, आपण सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरती राज्यकर्तेच असतो. घरामध्ये काही 4 नोकर असतील, 2 नोकर असतील, चालक असेल. त्याच्यामुळे राज्यकर्ता हा जेव्हा म्हणतो मी शब्द तेव्हा सगळेच आपण त्याच्यामध्ये आलो. कुणालाच विचार करावा एकमेकांनी असं वाटत नाही. कारण म्हणजे विशेषतः आपल्या खालच्यानी आपल्यावरती जे अवलंबून आहेत त्यांनी विचार करावा असं वाटत नाही आपल्याला. कारण विचार सुरू झाले की प्रश्न येतात, आणि प्रश्न आले की मग त्याला उत्तर द्यावी लागतात किंवा दडपून तरी टाकावे लागतात. आपली ही अवस्था झालेली आहे. आणि शिक्षणाचा असेल, विचाराचा जो भाग असेल हा महाराष्ट्राने घडवलेला आहे. महाराष्ट्रात हा एक तुम्हाला सुंदर प्रसंग सांगतो, आणि तो जेव्हा जेव्हा मी सांगतो तेव्हा तेव्हा
अंगावर काटा येतो. तो थोडासा वाह्यात स्वरूपाचा असू शकेल, काही जणांना वाटेल तो. हल्ली सगळेच इतके कचकड्याच्या सेन्सिबिलिटीज झालेल्या आहेत की त्यामुळे कशानेही भावना वगैरे दुखावतात किंवा वाईट वाटू शकतं. हा प्रसंग विका राजवाडे यांचा आहे. म्हणजे ते कागदपत्र गोळा करायचे संस्थानांची, त्याच्यावरनं इतिहास लिहायचे, ते सगळं काम करावं लागायचं. आणि अजूनही म्हणजे धुळ्याला कधी गेलात आपण, सहसा कामानिमित्त किंवा गरजेनिमित्त असेल तर धुळ्याला जाणं होईल, पर्यटन स्थळ वगैरे नसल्यामुळे. तर त्यांच्या संस्थेला भेट देऊन या. जवळपास 40-50 हजार त्यांनी लिहिलेली हस्तलिखित प्रसिद्धीसाठी या महाराष्ट्रात पडू नये. त्यांना कोणी वाली नाहीये, कारण का ते असं चांगलं काही वाचायची सवय आपल्याला नाहीये. तर त्यांचा किस्सा त्या एका संस्थानिकाकडे गेले, म्हणजे तुझ्या सगळ्या घराण्याचा इतिहास लिहायचा आहे. किती परखड माणसं असू शकतात. हल्ली माणसं परखड पण सोडून दिलेलं आहे, कारण कुणाला काय वाटेल याचा विचार करण्यात तितका वेळ जातो. जसं माहिती संचालकांनी दिलीपजींनी सांगितलं. कारण का होतं असं की नाही मग याला वाईट वाटेल त्याला वाईट वाटेल, मग सतत आपलं सांभाळून राहायचं, इकडे संतुलन करत करत राहायचं. तर त्यांना त्या संस्थानिकाने त्यांनी सांगितलं की हे तुमच्या संस्थांचा इतिहास लिहायला पैसे लागतील तर पैसे द्या. तर संस्थानिक म्हणाला पैसे नाहीत. आता संस्थानिक, दरबार, महाराष्ट्र, इतिहास, वातावरण कसं असेल काय तुम्ही लक्षात घ्या. पण तरी सुद्धा ते मागे झाले नाही, तुला पैसे द्यायला हवे. तुम्हाला नाही पैसे नाहीत माझ्याकडे, तुम्हाला पैसे नाहीत कसं, एक बाई कमी ठेव. आता ही सांगण्याची ताकद इतिहास अभ्यासकाच्या मध्ये होती, कारण त्याला त्याच्या कामाचं महत्व होतं. ही जी आपल्या कामाविषयी पोटतिडीक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रानड्यांनी वर्णन काय केले, महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचा प्रदेश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात माणसं कामं, अंधश्रद्धा निर्मूलन या राज्यात जन्माला आलं. ही जी वेगवेगळी चळवळी आहेत, मग ती भूदानाची असेल, या इकडे जन्माला आलेली आहे. इतकंच काय, हल्ली डावं उजवं हे सगळं म्हणायची पद्धत आहे. या उजव्या विचारसरणीचा जन्म इथला आणि डाव्याचा सुद्धा जन्म इथलाच आहे. वर्ष सुद्धा एकच आहे, 1925 साल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आणि राष्ट्रीय संघाची स्थापना. ज्या चळवळीत सहभाग घेतला म्हणून अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. ती रॉईस चळवळीचे ते प्रणेते होते मानवेंद्र नाथ रॉय, हे सुद्धा महाराष्ट्रात राहून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र ही विचारांची भूमी आहे आणि आपण तेच नेमकं विसरून गेलेलो आहोत. विचार करणं थांबवलेलं आहे. आव्हान माझ्या मते कुठलं पुढचं असेल ना, तर पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्या विचारांच्या दिशेकडे नेणं. विचार केल्याने त्रास होतो, प्रश्न पडतात, सगळं ठीक आहे, पण प्रगती जर व्हायची असेल ना तर तुम्ही विचारच करावाच लागेल तुम्हाला. नाही तर काय होतं, नाही तर आपण हल्ली जे आपलं वर्णन केलं जातं की इंडिया इज ग्रेट इन सर्व्हिस इंडस्ट्री. आता सर्व्हिस इंडस्ट्री हे गोंडस नाव आहे. भारतातल्या जर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभियंत्यांची जर संख्या तुम्ही बघितलीत ना, तर जगात सगळ्यात जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अभियंते भारतात जन्माला येतात. पण तरी सुद्धा आम्ही करतो का, आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. म्हणजे आम्ही घर बांधत नाही, पण घर साफसफाई करण्याची घरातली कामं करतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एकही उत्पादन भारताचं नाहीये. का नाहीये? तुम्ही अभियंते तयार करतात. जगातले सगळ्यात जास्त अख्खा युरोप एकत्र केला, अख्खा युरोप अधिक अख्खी अमेरिका एकत्र केली, तरी सुद्धा भारतात जेवढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले म्हणजे IT इंजिनियर्स होतात तेवढे या सगळीकडे म्हणून सुद्धा होत नाहीत. इथेच ते होतात. मग तरी सुद्धा एकही IT तंत्रज्ञान क्षेत्रातलं उत्पादन भारतीय नाही, एकही नाही. एकमेव होतं ते सबीर भाटिया नावाच्या माणसाने हॉटमेल नावाचा ईमेल सर्व्हिस सुरू केली, पण ती सुद्धा नंतर मायक्रोसॉफ्टनी घेऊन टाकली. हे होतं, इथेच असं होतं. पण का होतं याचं कारण आपण स्वतंत्रपणे विचार करणं घालवूनच बसलेलो होती, संकल्पनाच घालवून बसलेल्या होत्या. आणि डार्विनचा सिद्धांत आहे, मला कधी कधी तो खरा होईल की काय असं वाटतं. कारण तो असं म्हणाला होता की एखादा अवयव वापरेन असा झाला तर नंतरच्या काही पिढ्यांमध्ये तो नष्टच होऊन जातो. शेपूट हा त्याने दाखला घेतलेला होता. तर आता आपण ती विचारशक्ती इतकी गहाण ठेवत चाललेलो आहोत. मग कोणीतरी सांगितलं म्हणून मग थाळ्या वाजवतो, कोणीतरी सांगितलं म्हणून पणट्या लावतो. काही कशाचा काही म्हणजे कुठेच कशाचा काही विचाराचा भाग हा नाहीच आहे. याचे हिशोब मागितले जात नाहीत. या सगळ्याचे परिणाम काय असतात ते सांगितलं जात नाहीत. अलीकडे राज्य सरकारचा गेल्या वेळेचा निर्णय होता, विचार चांगला त्याच्या मागचा असू शकेल, पण त्या कृतीमागचा विचार काय, तर रात्रीची संचारबंदी. आता करोना काय रात्रीच फक्त बाहेर पडतो का, असं विचारत नाही ना आपण. त्याच्यामुळे जे कोण सत्ताधीश असू शकतात ते अतिशय आनंदाने त्यांचं काम चाललेलं असतं. माझ्या एका उद्योगपती मित्राचा किस्सा सांगतो.
आणि थांबतो. 20 मिनिटं दिलेली आहेत, माझी 22 मिनिटं झाली. तो असं म्हणायचा की त्यांनी महाराष्ट्रात एक प्रकल्प करायचा होता, तो त्यांनी काशा गुंडाळला आणि तो कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात, उत्तरेकडच्या राज्यामध्ये गेला. तर त्याला म्हटलं, अरे ते का तू असं केलं? तो म्हणाला की एक महत्वाचा मुद्दा असतो की रस्ते, पाणी, वीज हे तर महाराष्ट्रात चांगलं आहे, अभियंते चांगले आहेत, पण तो म्हणाला की कुठल्याही उद्योगपतीच्या फायद्यासाठी एक अतिशय महत्वाचा घटक आवश्यक असतो, तो म्हणजे जनतेचं अज्ञान. आता आपण त्याच्या बाबतीत इतके भरभरून देतोय, जे कोण गुंतवणूकदार असतील किंवा व्यवस्था हाताळणारे असतील, आपण अज्ञानामध्ये इतके मशगूल राहू शकतो असं इतरांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांना भिडण्याची गरज आपल्याला नाही याची त्यांना इतकी खात्री पडलेली आहे की काहीही निर्णय घेतले तरी ते खपून जातात. त्याची कधी विचारण्याची, त्याची मूल्यमापनाची व्यवस्थाच आपल्याकडे नाही. म्हणजे लोकशाहीचा उल्लेख झाला, सेन्सॉरशिपचा उल्लेख झाला, हे सगळे होतात कारण विचारांनी आपण त्याचा प्रतिवादच करत नाही, ते विचाराची सवयच लावून ठेवलेली नाही, घेतलेली नाही. आणि पुढच्या पिढीनेही सुद्धा विचार करावा असं आपल्याला वाटत नाही. पु ल देशपांडेंनी खूप छान सांगितलेलं की आपल्या संस्कृतीचं 2 शब्दात वर्णन करायचं झालं तर एकच करता येईल, गप्प बसा. ह्या गप्प बसा संस्कृती ही खरी प्रगतीमधली सगळ्यात मोठी आपली अडचण आहे, सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि मला असं वाटतं की जितक्या जास्त प्रमाणात आपण विचार करायला लागू, एक वैचारिक परंपरेचा, समर्थ वैचारिक परंपरेचा आपण उगम स्थान होतो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेळ नाही आपल्याला म्हणून प्रत्येक वैचारिक धारा ही महाराष्ट्रामध्ये कशी जन्माला आली. म्हणजे गांधींचा मारेकरी हा उल्लेख झाला दिलीपजींच्या निवेदनामध्ये, पण गांधींना महात्मा करणारा पण मराठी होता ना, हे विसरतो ना आपण. महाराष्ट्रातल्या बौद्धिकतेचा, महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा हा इतका मोठा आवाका आहे, तो आपण खरंच समजून घ्यायला हवा. आणि आजचा दिवस जर बाकीच्या कुठल्या गोष्टींसाठी लक्षात ठेवायचा असेल तर पण त्या निमित्तानं स्मृती दिन वगैरे आपण नक्की साजरा करूया. पण त्यानिमित्तानं ही जी वैचारिक परंपरा महाराष्ट्राची आहे त्याचं कुठेतरी एक त्याचं परावर्तित किरण का होईना आपल्या आयुष्यात पडावा अशी इच्छा आपण बाळगायला हवी. आणि त्याचं मला असं वाटतं की महत्त्व सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याची आजच्या महाराष्ट्राला फार गरज आहे, कारण महाराष्ट्राने ही जी परंपरा दिली तीच पुढे देशामध्ये फोफावली. बंगालच्या चळवळीचा उल्लेख होतो, बंगालच्या प्रगतिकतेचा उल्लेख होतो, पण बंगालची सगळी चळवळी नंतर थिओसॉफिकल अंगाने म्हणजे धार्मिक अंगाने पुढे गेली. पण महाराष्ट्र मात्र करकरीतपणे, वैचारिकपणे लढत राहिला, आपली भूमिका मांडत राहिला. रिझर्व्ह बँकेचा जन्म असेल, वेगवेगळ्या काही योजना असतील, देशाला काही देणं असेल. आता विश्वंभरजींनी मगाशी गप्पा मारताना तो उल्लेख केला की प्रदूषणाचा सारखा कायदा असेल, या राज्यांनी हा केलेला आहे पहिल्यांदा, मग त्याचं देशाने अनुकरण केलं. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात जन्माला आली पहिल्यांदा, मग ती देशाच्या पातळीवरती गेली. महिलांसाठीचं आरक्षण पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, मग ते देशाच्या पातळीवरती गेलं. एकंदरच आरक्षण ही संकल्पना पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मांडली गेली. शहाजीराजेंनी कोल्हापुरामध्ये, शाहू छत्रपतींनी ती आणली, मग ती देशामध्ये गेली. महाराष्ट्राने देशाला वैचारिकतेची इतकी मोठी देणगी देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या दिवशी या आव्हानांचा विचार करताना त्या वैचारिकतेचा फक्त आपण विचार करायला हवा. एकदा का विचार करायची सवय लागली की पुढचे सगळे प्रश्न चांगल्या अर्थाने मिटतात. विज्ञानविषयक जाणीवा असतील त्या प्रगल्भ होतात. विज्ञान आपल्याला कळायला लागतं, कारण विज्ञानाचं तत्वच मुळात प्रश्न विचारणं आहे, कारण विज्ञानामध्ये अंतिम सत्य काहीच नसतं. विज्ञानाचा अतिशय छान गोड असा की सावरकरांना वेगळ्याच कारणासाठी हल्ली मोठेपणा द्यायची पद्धत आहे. पण सावरकर सांगून गेले की तुम्ही हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 कुठल्याही कुमुहूर्तावर एकत्र आणा तरी त्यातनं पाणी तयार होईलच. इतकी विज्ञान विषयक मांडणी त्यांची तगडी होती. म्हणजे गाय, उपयुक्त पशु वगैरे आता सगळ्यांना माहिती येते, फक्त माहितीच आहे, पुढे काय त्याचा होत नाही. पण मुद्दा असा पुन्हा एकदा या विज्ञानाच्या, या विचाराच्या परंपरेकडे मला असं वाटतं की आपल्याला जावं लागेल. आणि ती जायची, तशी जायची प्रेरणा या आजच्या दिवशी निदान निर्माण तरी होवो अशी आपण इच्छा करूया. आणि तसे ती निर्माण करणं हेच मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर प्रसार माध्यमांनी मुळामध्ये विचार करायला हवा. आता प्रसार माध्यम विचार करणं म्हणजे काय करणं हे आपण सगळे जाणता. त्याची सुरुवात आमच्यापासूनच मला असं वाटतं
करायला हवी आणि जे कुठल्या दिशेने वारा वाहतो. म्हणजे मी जेव्हा व्यवसायामध्ये आलो तेव्हा गोविंदराव तळवळकरांनी पहिलं मला हे वाक्य सांगितलं होतं, अजूनही ते माझ्या लक्षात आहे. ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला बघण्याची ताकद असायला हवी, तर तू माध्यमात टिकशील, संपादक होशील, असं त्यावेळेला ते म्हणाले होते. आता गंमत अशी आहे की माध्यमात ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेला धावत सुटतात. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी थांबून याला एक जी काही वाईट प्रथा किंवा वाईट गोष्टी या सगळ्या व्यवस्थेमध्ये घुसलेल्या आहेत त्या कुठेतरी तोडण्याची गरज आजच्या दिवशी निर्माण झाली. तरी सुद्धा मला असं वाटतं की बाळशास्त्रींच्या स्मृतींना आपण न्याय दिला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद.